नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाटवड्या आमटी. सर्वात आधी आपण पाटवड्या करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी आपण त्याचं वाटण काढून घेऊया. पाटवड्यांसाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, जिरे हे वाटण घेतलेलं आहे. हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटायचे. 2 ग्लास पाणी वापरणार आहे आपण फोडणीसाठी. तेवढ्याकरिता आपण हे वाटण घेतलेले आहे. या प्रमाणामध्ये गॅसवर पातेलं ठेवून घेतले. त्यामध्ये तेल घालतीये. 1 चम्मच मोहरी घेतली आहे. मोहरी तडतडली की आपण जिरे घालून घेऊ. 1 चम्मच जिरे घेतलेत. कढीपत्ता घेतलाय मी, बारीक कापून घेतलाय. थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालणार आहोत. मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतला आणि तो तेलामध्ये परतून घातला तरी चालतं, पण कच्च्या मिरची आणि लसूणची चव खूप छान लागते पाटवड्याला. आता सांगितल्याप्रमाणे 2 ग्लास पाणी घालून घेतलंय आणि आता त्या पाण्याला उकळी आली. आपण बेसन घालून हटवून घेणार आहोत. आपण हे पाटवडीसाठी घट्टसर बेसन हटवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही जर वाटीचं प्रमाण घेणार असाल तर 2 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी बेसन घेणार आहोत आपण. पहा, बेसन घट्ट झाले. आपण आता याला वाफ देणार आहोत. भरपूर वाफ द्यायची आहे, चिकट होत नाहीत वड्या. 5 ते 7 मिनिटं मी वाफवून घेतले बघा. व्यवस्थित शिजलं की आपण आता हे ताटाला तेल लावून त्यावर थापून घेणार आहोत. पाटवड्या तयार झालेले आहे. आता तेल ताटाला लावून घेऊ आपण. गरम असतानाच आपल्याला वड्या थापून घ्यायच्यात. थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित थापल्या जात नाहीत. आता एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या 2 ताटावर वड्या थापून होतील. मी पहिल्या ताटाला तेल लावून घेतलंय. त्यावर अर्ध बॅटर टाकून घेऊ आणि वड्या थापून घेऊ. वड्या थापण्यासाठी मी वाटी घेतली. वाटीला तेल लावून घेऊ आपण. वाटीच्या मदतीने आपण वड्या ताटावर पसरवून घेऊ व्यवस्थित. दोन्ही ताटावरच्या वड्या थापून घेतल्यात मी. आता त्यावर थोडंसं किसलेलं खोबरं घालणार आहे. आता कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर घालून घेऊ आपण वड्यांवर. तीळ घेतलेत मी. हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत. तीळ दोन्ही ताटांवर आपण व्यवस्थित पांगवून घेऊ. आता हे सर्व टाकलेलं जे आहे खोबरं, कोथिंबीर आणि तीळ हे आपण हाताने दाबून बसवायचे वड्यांवर. कारण वड्या कट केल्याच्या नंतर ना मग ते सुटत नाही. हाताने असं वड्या प्रेस करायच्यात जेणेकरून सगळं खोबरे, तीळ सगळं त्याच्यावर व्यवस्थित बसून जाईल. आता वड्या थंड झाल्या की आपण त्या कट करून घेणार आहोत. या पद्धतीने वड्या मी कट करून घेते. ज्या पातेल्यामध्ये आपण बेसन तयार करून घेतलं होतं त्या पातेल्याला लागलेलं साईडचं बेसन आपण काढून घेणार आहोत. याचा वापर आपण आमटीमध्ये करणार आहे. आमटीसाठी लागणारं वाटण करून घेणार आहोत आपण. सर्वात आधी आपण फोडणीसाठी वाटण घेतलंय. लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि खोबरं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. काळ्या मसाल्याच्या वाटणासाठी खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, भाजलेले हिरव्या मिरच्या, लसूण आणि भाजलेले धणे घेतलेले आहेत. हे बारीक वाटायचे आपल्याला पाणी घालून. आणि भाजलेले फुटाणे घेतलेत. आपण या आमटीला फुटाणे घालणार आहोत.
फुटाण्याच्या जागेवर हरभरा डाळही घालू शकता भाजलेली. गॅसवर पातेलं गरम करून घेतले, त्यामध्ये तेल घालून घ्यायचंय. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊ. जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. यानंतर आपण तयार केलेली जी खोबऱ्याची फोडणी आहे ती घालणार आहोत. ही फोडणी आपण चांगली परतून घेणार आहे, कारण त्यामध्ये अद्रक आणि कच्चा लसूण वापरलेला आहे. त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत आपण तेलात परतून घेणार आहे. यानंतर आपण सुके मसाले घालून घेऊ. थोडीशी हळद आणि मी घरी केलेला काळा मसाला आहे तो मोठे 2 चम्मच घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला 1 चम्मच. हे सर्व परतून घ्यायचे. थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आपण. यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण घालणार आहे. हे वाटण मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. वाटण परतलं गेले. आपण यामध्ये आता फुटाण्याचं वाटण करून घेतलं होतं पाणी घालून, ते वाटण आपण त्यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे. आमटीसाठी गरम केलेलंच पाणी वापरायचं आहे, त्याने आमटीला छान तेल सुटतं. आपण पाटवड्या केल्या होत्या त्याच्या पातेल्याला लागलेलं साईडचं जे बेसन आहे ते घालून घेणार आहोत आमटीमध्ये. त्याने आमटीला घट्टपणा येतो आणि चवही छान लागते. आता आमटीला उकळी येऊन देऊ आपण. आता आपण आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आमटीला उकळी आली आहे. एक 5 मिनिटं अशीच आमटी उकळून देऊ. आमटी उकळली की आपण आता ताटात वाढून घेणार आहोत. आपल्या पाटवड्या मी भांड्यात काढून घेतल्यात. सर्वात आधी प्लेटमध्ये आमटी काढून घेणार आहे. ही आमटी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा. आता यामध्ये मी पाटवड्या टाकून घेतल्यात. तुम्हाला माझी पाटवड्या आमटीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.